अलीकडेच अहिल्यानगर महानगरपालिका व आयुक्त यशवंत डांगे यांनी मोठ्या धुमधडाक्यामध्ये शहरामध्ये 80 नवीन कचरा संकलन गाड्यांचं उद्घाटन केलं। माध्यमातून आणि अधिकृत निवेदनातून आयुक्तांनी शहरातील कचऱ्याचा प्रश्न आता संपला असल्याचं जाहीर केलं, परंतु वास्तव मात्र तसं नाहीये। महानगरपालिकेच्या खर्चातून नव्हे तर जनतेच्या कराच्या पैशातून या सर्व कचरा गाड्या विकत घेतल्या आहेत। नागरिकांनी प्रामाणिकपणे भरलेले कर हा कचरा संकलन योजनेचा पाया आहे। महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि अगदी आयुक्त यांचं वेतन सुद्धा याच करदात्यांच्या पैशातून दिलं जातं, हे विसरून चालणार नाहीये। नगरसेवक योगीराज गाडे आणि त्यांच्या सहकार्यांनी या नव्या कचरा गाड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली। पाहणी दरम्यान अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे। या गाड्यांवरील निळे आणि हिरवे रंग नागरिकांना संभ्रमित करण्यासाठी लावण्यात आले आहेत। बाहेरून पाहता एक बाजू ओल्या कचऱ्यासाठी, दुसरी बाजू सुक्या कचऱ्यासाठी असल्याचं दाखवलं गेलंय, मात्र प्रत्यक्षात गाडीच्या आत एकही स्वतंत्र कपा नाहीये। ओला आणि सुका कचरा कुठल्याही पद्धतीने वेगळा केला जात नाही, तर तो एकत्रपणेच टाकला जातो। नागरिकांची फसवणूक होतीये। हा प्रकार म्हणजे महापालिका आणि आयुक्तांकडून जनतेची दिशाभूल करणे, करदात्यांच्या पैशाचा अपव्यय करणे। काही गाड्यांची स्थिती तर ही अत्यंत दयनीय। सायरन, ध्वनी व्यवस्था आणि इतर सुविधा देखील उपलब्ध नाहीये। महानगरपालिकेने 80 गाड्यांना शहर स्वच्छतेचं समाधान म्हणून दाखवलं आहे, परंतु प्रत्यक्षात शहराला स्वच्छ करण्यासाठी किमान 130 पेक्षा जास्त गाड्यांची आवश्यकता आहे। केवळ उद्घाटन आणि फोटो सेक्शन आणि प्रसिद्धी हेच उद्दिष्ट नाहीये, तर लोकांचा कचरा हा कमी झाला पाहिजे। ज्या पद्धतीने कचरा घेऊन गेला जातोय, ज्या पद्धतीने स्टंटबाजी केली आहे ती योग्य रीतीने तशीच व्हायला पाहिजे। ओला आणि सुका कचरा हा वेगळाच झाला पाहिजे। यासाठी आता नगरसेवक योगीराज गाडे पुढे आले। योगीराज गाडे म्हणाले की आयुक्त यशवंत डांगे आणि महानगरपालिका प्रशासनावरती गुन्हा दाखल करण्याची गरज आहे, कारण हा प्रकार म्हणजे जनतेचा विश्वासघात आणि करदात्यांच्या पैशाची उघड लूट आहे। नागरिकांनी अशा दिखाऊ योजना आणि फसव्या आश्वासनापासून सावध राहिलं पाहिजे। खऱ्या अर्थाने स्वच्छ, जबाबदार आणि पारदर्शक प्रशासनाची मागणी आता प्रत्येक नगरकर अत्यावश्यकतेने करतोय। खरं तर आपण पाहणी केली की आयुक्तांनी काल नगर शहरामध्ये एकदम गाजावाजा करत 80 गाड्या दाखवल्या नगर शहरांना। खरं तर या गाड्या करदात्यांच्याच पैशातून किंवा करदात्यांच्याच पैशातून हे कचऱ्याचं जे काय असते त्याचे पैसे निघतात। आयुक्तांनी दाखवलं की काल त्यांनी 80 गाड्या नगर शहराला दिल्या आणि जसं काय नगर शहर एकदम स्वच्छ झालं आणि कचरा मुक्त झालं। पण आज आपण इथं पाहिलं की प्रत्येक गाड्याला कलर दिलाय। ओला कचरा आणि सुका कचऱ्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंटचा बाहेरून ओला कचरा आणि सुका कचरा असा उल्लेख केलेला आहे, आणि आता आपण बघितलं तर कंपार्टमेंटच नाहीये, सेपरेशन नाहीये। मग हे जनतेची दिशाभूल करतायत आयुक्त आणि महानगरपालिकेने जनतेची दिशाभूल करावी नाही। तुम्ही 80 गाड्यांचं जर श्रेय घेत असताल तर ह्या दिशाभूल केल्याचं पण श्रेय घ्या। तुम्ही 5 नंबर रँकिंग आणतात, तिथं तुम्ही दाखवतात की तुम्ही ओला कचरा सुका कचरा वेगळा गोळा करतात, पण त्यात कंपार्टमेंटच नाही येतं। मग याचं श्रेय का आयुक्त आणि महानगरपालिका घेत नाही? जनतेच्या पैशातून कर आपण गोळा करतो, प्रत्येक नागरिक कर भरतो ह्या पालिकेला, त्याच्यात कचरा संकलनचा पण एक कर असतो। त्या करा जनतेच्या पैशातूनच हे पैसे निघतात, कचऱ्या गाडीचे असो किंवा कचरा गोळा करायचे असो। आयुक्त किंवा कोणताही पुढारी त्यांच्या खिशातनं हे पैसे देत नाही, म्हणून अनेक जनतेला वाटतं की हे महापालिकेने हे त्यांच्या खिशातून केलेलं आहे। जनतेला हे कळायला पाहिजे की हे आपल्याच खिशातनं आपल्याच पैशातनं हे कचरा गाड्या व शहराचा जे कचरा गोळा होतो व जे हे यांचे बिलं निघतात कचऱ्याचे, हे सगळे जनतेच्या पैशातून निघतात। ही जी दिशाभूल आज नगर शहरांची आयुक्त आणि महानगरपालिका करतायत हे अत्यंत चुकीचं आहे। याच्यावर तर खरं तर आयुक्त आणि महानगरपालिकेवर गुन्हा दाखल केला पाहिजे की यांनी जनतेची दिशाभूल केली। काल 80 गाड्यांचा त्यांनी गाजावाजा केला, कुठं प्रोटोकॉल पाळले नाही, काय नाही। प्रशासक असून पण त्यांनी सगळे प्रोटोकॉल तोडून जनतेची दिशाभूल केली की 80 गाड्या आज आम्ही नगर शहराला दिलेल्या आहेत। पण प्रत्यक्ष आपण पाहिलं तर त्या गाड्याची कंडिशन कशी आहे, त्याचे जर आपण इथं पाहिलं तर सगळे व्हिडिओ तुम्ही काढलेले आहेत। ओला कचरा सुका कचरा वेगळे कंपार्टमेंट दाखवून आतमध्ये कंपार्टमेंटच नाहीये, एकत्र होते कचरा सगळा। आणि अशी दिशाभूल जनतेच्या पैशातून, जनतेच्याच पैशातून हे सगळं चालू आहे, आणि जनतेचीच दिशाभूल पालिका व आयुक्त करतायत। म्हणून आयुक्तांनी हे जे खोटं श्रेय काल घेतलेलं आहे 80 गाड्यांचं, हे घेऊ नये। एकतर 50 ते 60 गाड्या 2020 साली केंद्र सरकार व राज्य सरकारने महापालिकेला दिल्या होत्या, त्या आज धूळ खात आपल्या पार्किंगमध्ये पडलेल्या आहेत। त्याचं उत्तर आयुक्तांनी दिलं पाहिजे। त्याचा करार असा होता की 10 वर्ष ह्या कचरा गाड्या चालल्या पाहिजे महानगरपालिका। आता 2-3 वर्षातच ते बंद पडलेत, ते का बंद आहेत? त्याच्याच बॉड्या घालून आज त्यांनी काहीतरी नवीन गाड्यांना बसवल्यात, ते पण व्यवस्थित नाही, त्याला कंपार्टमेंट नाही। जनतेची दिशाभूल चालू आहे। अजूनही नगर शहरात सगळीकडे कचरा आहे। 80 गाड्या दिल्याचं श्रेय त्यांनी 2020 ला पण महापालिकेने घेतलं। बातम्या 2 दिवस चांगल्या येतात, पण त्याच्यानंतर काही काम होत नाही। आणि जर तुम्हाला ओला सुका कचरा एकत्र गोळा करायचा नसेल तर नका करू ना, पण तुम्ही जनतेची दिशाभूल का करतायत? हे जे करदात्यांच्या पैशातनं हे सगळं चालू आहे, ह्याच जनतेचं दिशाभूल तुम्ही करतायत। ठीक आहे, तुमच्या खिशातनं तुम्ही ह्या कचरा गाड्या दिल्या असत्या किंवा कोणत्या पुढाऱ्याच्या खिशातून ह्या कचरा गाड्या दिल्या असत्या तर आम्हाला काय बोलायचा अधिकार नव्हता, पण हे जनतेच्या पैशातून सगळं व्यवस्थापन चालू आहे।
हे जनतेला कळायला पाहिजे की जर 80 गाड्यांचं श्रेय आयुक्त घेत आहेत तर ह्या दिशाभूल करायची पण श्रेय त्यांनी घेतलं पाहिजे. एकतर केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला एक चुकीचं दाखवतात की शहर स्वच्छ आणि 5 नंबरचं रँकिंग आणतात. आज आपण हे एक्सपोज केलंय की यांची कशा पद्धतीने कार्य चालू आहे. ह्या ज्या 80 गाड्या आल्या आहेत त्याला जरी ओला कचरा सुका कचरा बाहेरून लिहिलंय, आतमध्ये कंपार्टमेंट नाही, काही नाही. आणि काही याला आपण जर बघितलं तर अवस्था तर काही गाड्यांना स्पीकर सुद्धा नाही आहेत किंवा स्पीकर पडलेले आहेत. हे असं तर आयुक्तांचा कारभार आहे. आयुक्तांनी याच्यावर जनतेला खुलासा दिला पाहिजे, जनतेला उत्तर दिलं पाहिजे, कारण की हा जनतेचा पैसा आहे, करदात्यांचा पैसा आहे. आयुक्तांचा पगार देखील जनतेच्या करातून होतो. आमची मागणी अशी आहे, राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला आम्ही अहवाल पाठवणार आहे. पीएम ऑफिसला देखील आयुक्तांची ही जी तक्रार महापालिकेच्या कारभाराबद्दल आम्ही तक्रार देणार आहोत. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत. यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध. तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध. आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा. 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड. संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17. धन्यवाद.